मुळी गडगडणाऱ्या नभा भीतीन आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या धावाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा पहिल्यांदा कालची जी डिबेटची स्पर्धा झाली त्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 स्पर्धक आपण इथे घेणार आहोत. अडीच मिनिटाचं ते आपल्यासमोर सादर करतील. तरी मी वेळ न दवडता इथे किशोर निकम आणि कोल्हापूरचे संतोष पवार यांना बोलवतो. नमस्कार, मी संतोष पवार, राज्यकर निरीक्षक सातारा. मला आजचा आमचा डिबेटचा विषय आहे AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही कार्यालयामध्ये वापरताना कार्यक्षमतेत वाढ होते की अवलंबित्व त्याच्यावर निर्माण होतं. तर मी कार्यक्षमतेत वाढ होते असं कालपासून सांगत आलोय, आजही तेच सांगणार आहे. माझा विषय आहे, 2.5 मिनिटाची वेळ आहे आणि मी या विषयाला सुरुवात करतो. धन्यवाद. मी कालही ज्याप्रमाणे म्हटलो की मानवी बुद्धिमत्ता आणि AI या एकच नाण्याच्या 2 बाजू नसून शोलेसारखं एकच नाणं आहे. त्याच्यामुळं AI आणि कार्यालयीन काम करताना AIचा वापर करणं निश्चित गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल याच्यावर वाद कशाला व्हायला पाहिजे, तर मी सांगतो वाद ह्याच्यासाठी व्हायला पाहिजे, वादे वादे जायते तत्वबोधाहा. वाद केल्याच्या नंतर तत्वाला जातं आणि हे दृढता मांडण्यासाठी वाद होणं गरजेचं आहे. AI वापरल्याच्या नंतर कार्यालयीन क्षमता वाढण्यामध्ये निश्चित मदत होते, कारण जी अचूकता आहे, अनेक गोष्टींचा डाटा ॲनालिसिस केल्याच्या नंतर जी अचूकता आहे ती AI तंत्रज्ञानाशिवाय समोर व्यक्त करणं अशक्य आहे. नवीन कोणीही कार्यालयात, आपल्याच नव्हे कोणत्याही कार्यालयात आल्याच्या नंतर त्याला AI वापरणं गरजेचंच आहे, कारण त्याच्यामुळे सृजनशीलता वाढते आणि मानवाची बुद्धिमत्ता अशी आहे की ती नवनवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते. आणि AI असं एक माध्यम आहे की अनेक डाटा, एखाद्या जर व्यक्तीला नवीन काहीतरी निर्माण करायचंय तर तो निश्चितपणे व्यासांचाही मागोवा घेतो, म्हणजे मागे वळून पाहिल तर त्याला तेच मिळेल की मागं काहीतरी नवीन तयार झालेले. तो काय प्रत्येक जणाला विचारत बसणार नाहीये किंवा स्वतःच्या ह्यानं पुस्तकही वाचत बसायला तेवढा वेळ नाहीये. त्यामुळे AIचा वापर करून, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून माणसाला नक्कीच नवीन सृजनशीलता निर्माण करता येते. हे कशामुळे, याला एक सिद्धांत द्यायचा झाला तर निश्चितपणे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, अवघड कोणी न करे सांगता सुलभ बहुता गोड वाटे. मग कुणाला सोपं नकोय, सोपं आपल्या सगळ्यांनाच पाहिजे. आणि AI तंत्रज्ञानाशिवाय सोपं करून घेणं एक आतापर्यंत अद्याप शक्य नाहीये. त्याच्यामुळं आपण ऑफिसमध्ये AI वापरणं ही काळाची गरज आहे. आणि मुळात AI ज्यावरती वाद करताना आपण आमचे सहकारी मित्र AI वरती वाद करायला, निगेटिव्ह बाजू सांगायला मुळात खिशात मोबाईल घेऊनच आलेले आहेत. त्याच्यामुळे AI वरती वाद करणं म्हणजे खिशात मोबाईल न वापरल्यासारखंच आहे. कारण मोबाईल असू किंवा कुठलंही तंत्रज्ञान असू हे AI शिवाय होणार नाही. मला त्याचे थोडे दुष्परिणाम असतीलही, त्याबद्दल कालही मी म्हणालो त्याचे परिणाम दुष्परिणाम असणारच. जिथं चांगली गोष्ट आहे तिथं दुष्परिणाम असणारच, परंतु चांगल्या गोष्टीचा फायदा घेणं आणि कार्यक्षमता वाढवणं हाच एक मुद्दा आहे. धन्यवाद. एक धनुर्धारी जंगलाने चालला होता. जंगलाने जाता जाता त्याला एका जंगलाच्या पहिल्या झाडावर दिसला अतिशय वर्तुळाच्या मध्यभागी कोणीतरी बाण मारलाय.
ते पुढे गेलं दुसऱ्या झाडावर तसं, तिसऱ्या झाडावर तसं, चौथ्या झाडावरही तसंच. असे 20-25 झाडावर त्याला दिसलं. असं दिसल्यानंतर त्याला वाटलं असा एवढा पराक्रमी धनुर्धारी कोण असेल. त्याने त्या धनुर्धाराला शोधायला सुरुवात केली की माझ्यापेक्षा जास्त पराक्रमी कोण असेल. त्यांनी शोधायला सुरुवात केली आणि शोधता शोधता त्याला एका झाडाच्या बाजूला अतिशय 10-12 वर्षाचं पोरग दिसलं. त्या पोराच्या हातात धनुर्बाण दिसला. धनुष्यबाण दिसल्यानंतर त्या पोराला त्यांनी विचारलं, अरे बाबा रे, तू एवढा अचूक वेध कसा साधू शकतो. तुझ्या जर एवढा अचूक वेध साधण्याची कला तुझ्याकडे आहे तर तू नक्कीच एक मोठा ऑलिम्पिक वीर होऊ शकतो. तेव्हा त्या मुलाने त्यांनी प्रश्न विचारला की अरे तू जर एवढा कोणाकडून शिकलास, एवढी अचूकता कशी, मलाही शिकायची आहे, माझ्यापेक्षा जास्त अचूकता तुझ्याकडे आहे. त्या पोराने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. तो म्हटला की सर, मी आधी बाण मारतो, मग त्याभोवती गोल करतो. माझ्या विरोधक मित्राचंही तसंच झालं. त्याने विषयाला ठेवलं बाजूला, त्याने आधी बाण मारला आणि मग विषयाच्या बाजूला गोल केला. त्यांनी जेव्हा इथं विषय मांडला, हा विषय मांडत असताना कार्यालय राहिलं बाजूला आणि त्यांनी विषय दुसऱ्याकडे नेला. मला असं वाटतं मी अभंग आणि कीर्तनाला उभा आहे का याचा भास यायला लागलाय. मुळामध्ये 25 ऑक्टोबर 2017ची संध्याकाळ होती. एलन मस्क एक इंटरव्ह्यू घेत होता. इंटरव्ह्यू तुमच्या आमच्यासारख्या साध्या माणसाची नव्हती, आपल्यासारख्या चालत्या बोलत्या एका रोबोटची होती. त्या रोबोटला त्यांनी प्रश्न विचारला. रोबोटला प्रश्न विचारल्यानंतर सांगितलं की तू आता सगळ्या मानवांच्या हालचाली करायला लागली आहे. या मानवांच्या हालचाली करता करता तू पुढे जाऊन काय करणार आहे. तिने दिलेलं उत्तर अतिशय भयानक होतं. तिने म्हटलं जर या मानवाने जर माझा वापर जर अतिरेक केला तर मी मानवाचं पूर्ण आयुष्य माझ्या हातामध्ये घेऊ शकते. म्हणजे या एआयच्या भरोश्यावर आपण जे म्हणतो आहे, आता मी जाणार आहे कार्यालयाकडे. कार्यालयाच्या बऱ्याच मित्रांनी मुद्दे सांगितले. ॲक्च्युली जेव्हा आपण कार्यालय एआय वर येतो, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण वापरत असतो, तर मुळामध्ये मी आपल्या डिपार्टमेंटकडेच येणार आहे. विषय माझा म्हणजे अगेन्स्ट आलेला आहे म्हणून डिपार्टमेंटची आधीच माफी मागतो आणि त्या विषयाला सुरुवात करतो. मुळामध्ये डिपार्टमेंटमध्ये आल्यापासून मला असं जाणवतं, ज्या ज्या टूलचा वापर आपण करतो, म्हणजे समजा आपल्याकडे आता स्क्रुटनी आणि ऑडिट जोरात प्रमाणात चालू होत्या. स्क्रुटनी आणि ऑडिट चालू झाल्यानंतर आपल्याकडे एआय कडून बरेच सारे मुद्दे पाठवले गेले. मला सांगा, आयटीसी मिसमॅचचे मुद्दे ज्या मोठे फिगर आल्यात, आपल्याला वरच्या लेवलला विचारलं जायचं की तुमच्याकडून एवढा कर कलेक्शन तुम्हाला करायचं आहे आणि ऍक्च्युअल जेव्हा आपण ऑडिटला सुरुवात केली तेव्हा तो आधीच 999C मध्ये त्या माणसाने क्लिअर करून ठेवलेलं होतं. म्हणून मला असं वाटतं, जे वरून आपल्या एआय कडून जेवढ्या टूल्सना जेवढी माहिती दिली जाते ती ऍक्च्युअली क्लिअर झालेली असते. खरं जर चोर असतो, जे आपल्या यूआयच्या म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा ज्याने वापर केलेला असतो, तो कधीच्या कचाट्यात येत नाही. कारण त्याचा दुसरा मुद्दा पहिला मी सांगणार आहे रजिस्ट्रेशनला. रजिस्ट्रेशन जेव्हा आपण बघतो सर, भरपूर साऱ्या गोष्टी केल्या. टाइम ऑफ झालेला, 2.5 मिनिटं माझे झालेले आहे, त्यामुळे पुढचा मुद्दा मला वाद करता येणार नाही, म्हणून इथंच थांबतोय. शेवटी जाता जाता एवढंच, हे हात उचुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोका ते लावा कार्याला देशाच्या प्रगतीला, बंद करा हा उत्पाद, त्याने आपलाच होतो घात, हे सामर्थ्य व्यर्थ न जावं, याला काहीच अर्थ येऊ द्या रे, हा देश आपुला, याचे जरासे भान राहू द्या रे, याचे जरासे भान राहू द्या. धन्यवाद. दोस्त हो, हिऱ्याला पैलू पाडले की मगच तो खरा चकाकतो आणि त्याला मौल्य प्राप्त होते, तो मौल्यवान होतो. हे सांगत होतो की त्याचप्रमाणे आपल्यातल्या खेळाडूचा, आपल्यातल्या कलेचा, कलाकारीचा दर्जा उंचावण्यासाठी इंद्रधनुष्य 2025च्या माध्यमातून अत्यंत खेळमेळीच्या आणि निकोप वातावरणात वेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. सन्माननीय विशेष राज्यकर आयुक्त साहेबांचे आगमन झालेले आहे. जोरदार टाळ्यांनी साहेबांचे स्वागत करूयात आपण. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मी स्वागत करते. तर या सर्व स्पर्धांना आपण भरभरून प्रतिसाद दिला. सर्व विभागातून उत्स्फूर्त आणि उत्कृष्ट सहभाग नोंदवला गेला. खास करून नमूद करण्यासारखी गोष्ट अशी आहे की खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट दर्शन घडवलं कार्यक्रमाचं किंवा स्पर्धांचं. तर खेळाडूंसाठी विशेष जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या स्पर्धांमधूनच, त्यातही कलाविषयक स्पर्धांचा जर विचार केला तर या स्पर्धांमधून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या निवडक स्पर्धकांना, ज्यांची मी आता नावं घेतली आहेत, त्या स्पर्धकांना आपल्या समोर सादरीकरण करण्याची सुवर्ण संधी आपण या ठिकाणी देत आहोत. एक वादविवाद स्पर्धेचाही नमुना आपल्या समोर सादर झाला. यानंतर आता ज्या स्पर्धकांची नावं पुकारली आहे त्याच्यातलं जर कधी कोणी या हॉलमध्ये नसेल तर त्यांच्या मित्रमैत्रिणींनी, त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब कम्युनिकेट करावं, कारण ज्या वेळेस त्यांची नावं पुकारतील त्यावेळेस वेळ जायला नको ही विनंती. यानंतर स्वरचित काव्यरचना अशी एक आपण स्पर्धा आयोजित केली होती, काव्य वाचन. श्री प्रकाश कुलकर्णी सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. स्वरचित काव्य वाचन श्री प्रकाश कुलकर्णी सर. यानंतर इंटरेस्टिंग अजून एक विषय आहे, त्या विषयावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहेत पुणे 1 चे श्री अमोल आहेर. पुणे 1 श्री अमोल आहेर. सर्वांना नमस्कार. मी वक्तृत्व स्पर्धेसाठी आलेलो आहे.
मात्र नंतर लगेच वन ॲक्ट प्ले असल्यामुळे या गेटअपमध्ये आलेलो आहे. माझं नाव अमोल आहे, राज्य कर अधिकारी पुणे क्षेत्र 1 आणि माझ्या वक्तृत्वाचा विषय होता कर अधिकाऱ्याच्या जीवनातील एक दिवस. तसं तर प्रत्येकाच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस हा वेगळा, तसा तो कर अधिकाऱ्याच्या आयुष्यातलाही वेगळाच. पण त्याच्या मागच्या आयुष्यातल्या अनेक दिवसांची सरासरी काढली तर त्याचा जो सार असेल तो सार म्हणजे त्याचा एक दिवस मी या ठिकाणी विशद करत आहे. अलार्म वाजला, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणत राज्यकर अधिकाऱ्याने जमिनीवर पाय ठेवला. त्यास पक्के ठाऊक की रात्री उशिराही आपल्या वरिष्ठ कार्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला सूचनांचे मेसेज असतात. त्यामुळे त्याने लगेच आपला फोन चेक केला. मेसेज होताच की आज दुपारी 3 वाजता 25 लाखाच्या वरील रिकव्हरीचा रिव्ह्यू आहे. त्याला वाटून गेले की अपर्णा एंटरप्राइजेसमध्ये आपण DRC 16 काढायला हवी होती. याची रुखरुख त्याला राहून गेली. नंतर सुचिरभूत होऊन त्याने आपल्या मुलाला स्कूल बसपर्यंत सोडवले आणि तो घरी आला. घरी आल्यानंतर नाश्ता करता करता त्याने एक वर्तमानपत्र हातामध्ये घेतलं. वर्तमानपत्रामध्ये बातमी होती की भारत देशाचं वस्तू व सेवा कराचं उच्चांकी कर संकलन 2,17,000 कोटी आणि त्यातही महाराष्ट्राचा वाटा सर्वात अधिक. हे वाचल्यानंतर त्याचा ऊर अभिमानाने भरून आला. पण लगेच त्याला पुढचा प्रश्न पडला की जर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात कर संकलन करून देत असू तर आपण काम करत नाही असे आपले वरिष्ठ का म्हणत असेल बरे. पण या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळालं नाही. नंतर त्याने आपली बॅग घेतली आणि आपल्या दुचाकीवरून तो वस्तू व सेवा कर भवनाच्या दिशेने निघाला. चौकात आल्यानंतर सिग्नल लागल्यानंतर तिथे तो थांबला. समोर एक वाहन होतं, त्या वाहनामध्ये स्टीलचं स्क्रॅप त्याला दिसलं. त्याला लगेच वाटलं याने EV बिल काढलं असेल का, तपासून बघूया का. पण त्याच्या लक्षात आलं अरे आपण आता EV बिल कर्तव्यावर नाही आहोत. मग त्याने तो विचार मागे टाकला. पुढे वाहनाच्या गर्दीतून जात असताना त्याने एक वार आपल्या घड्याळाकडे पाहिले आणि त्याच्या लक्षात आलं की आज कदाचित आपण 9:45 पर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे त्याने आपल्या गाडीचा वेग वाढवला. पुढे सह्याद्री हॉस्पिटलपासून डावीकडे वळत असताना बाबुळेश्वराचं मंदिर लागतं. त्याने गाडीवरूनच ईश्वराला शिव मंदिराला त्याने मनोमन नमस्कार केला आणि आपल्याच डोक्यावरून हात फिरवून एक आभासी प्रदक्षिणाही घातली. नंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर तो वायुवेगाने बायोमेट्रिक यंत्राकडे पळाला. तिथे गेल्यानंतर त्याने तिथे बोट ठेवलं आणि आपले आकडे टाकले. परंतु त्यावर मेसेज आला की तुमची हजेरी नोंदणीकृत होऊ शकत नाही, या यंत्रामध्ये बिघाड आहे. पुन्हा तो वायुवेगाने दुसऱ्या बायोमेट्रिक यंत्राकडे पळाला. तिथे गेल्यानंतर त्याने तीच कृती पुन्हा केली आणि आपली हजेरी नोंदवली. त्यानंतर तो आपल्या कक्षामध्ये आला. कक्षात आल्यावर त्याला कळलं की त्याचा राज्यकर निरीक्षक राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी दीर्घकालीन रजेवर गेलेला आहे. त्याला वाईट वाटले. त्याने PA सेक्शनला फोन केला की मला एखादा राज्यकर निरीक्षक किंवा कर सहाय्यक मिळेल का. पण PA सेक्शननं सांगितलं की आधीच ऑडिटच्या ब्रँचसाठी आमच्याकडे माणसं कमी आहेत, तुम्हाला अजून वेगळा माणूस कुठून द्यायचा. तो खूप अस्वस्थ झाला. त्यानंतर त्याने आपला संगणक उघडला आणि आधी आपले मेल चेक केले. त्यामध्ये 5 मेल आलेले होते. त्यापैकी 4 मेलवर गुगल शीटच होत्या. त्या गुगल शीट या 4 गुगल शीट त्याने भरायला सुरुवात केली. भरत असताना त्याच्या लक्षात आलं 4 पैकी 3 गुगल शीट अशा आहे की याची माहिती आपण याआधी अनेक वेळा त्यांना दिलेली आहे. पण असे असतानाही त्याने मनपूर्वक त्या गुगल शीट भरल्या आणि सुटकेचा निश्वास टाकला. पण त्याचा सुटकेचा निश्वास टाकल्याबरोबर त्याला वरिष्ठ कार्यालयाकडून फोन आला की आत्ता तुम्ही जी माहिती भरली आहे त्या गुगल शीटमध्ये आम्ही अजून 2 कॉलम वाढवलेले आहेत. ती माहिती आपण भरून गुगल शीट भरून पाठवून द्या. त्याने निमूटपणे ती माहिती भरून टाकली. त्यानंतर तो रजिस्ट्रेशनकडे वळला. पहिलंच ॲप्लिकेशन 112 वेळा रिजेक्ट झालेलं ॲप्लिकेशन त्याच्यासमोर आलं आणि त्याच्या मनामध्ये विचार आला की एकाच पॅनवर इतक्या वेळा ॲप्लिकेशन रिजेक्ट होत असेल तर मग वरिष्ठ पातळीवरून अशा पॅनला पुन्हा ॲप्लिकेशन करायला बंदी का करत नसावीत बरं, हे त्याला वाटून गेले. पण त्याचा काही उपयोग नव्हता. त्यानंतर स्क्रुटिनी, महारेरा, NGTP अशा सर्व कामांमध्ये तो गढून गेला. दुपारी सवंगड्यांसोबत भाजीपोळीचा आस्वाद घेत असताना त्याने मित्रांमध्ये एक प्रश्न छेडला की आत्ता जी अभय योजना आलेली आहे, अमनेस्टी स्कीम, याच्यामध्ये जर 16/4च्या केसेस राईट ऑफ होणार असतील, ती लायबिलिटी जर आपण सोडून देणार असू तर मग त्या व्यापाऱ्याने रेक्टिफिकेशनचं ॲप्लिकेशन करावं, आपण त्याचा आदेश पारित करावं, ही फॉर्मॅलिटी करून आपलं काम का बरं वाढवलं असेल. पण त्याच्या कोणत्याही मित्राकडे याचंही उत्तर नव्हतं. फेरफटका मारून आल्यानंतर आपली काय पेंडन्सी आहे ते बघण्यासाठी त्याने प्रेज आणि BO ओपन केलं. ऑडिटच्या रकान्यामध्ये 0 आकडा पाहून त्याला वाटलं अरे रे,
मला ऑडिटचं काम नाही आहे हे वाटून त्याचं मन खट्टू झालं. त्यानंतर त्याने 3B नॉन फायलरचा फॉलोअप घ्यायला सुरुवात केली. ज्या व्यापाऱ्याला त्याने फोन केला तो व्यापारी त्याला म्हणाला, अरे माझ्या शेजारी अनेक लोक आहेत जे 6-6 महिने त्यांचे रिटर्न थांबलेले आहे, माझं जर एकच रिटर्न थांबलेलं असेल तर मला का फोन करतोस? अधिकाऱ्याने उत्तर दिलं की तू 10 लाखापेक्षा जास्त कर भरतो त्यामुळे तुला आम्ही फोन करत आहोत. तर तो व्यापारी त्याला म्हणाला की मग ही माझी चूक आहे का की मी 10 लाखापेक्षा जास्त कर भरतो म्हणून मला 10 दिवसही वाढवून मिळणार नाही? पण या प्रश्नाचं उत्तर राज्यकर अधिकाऱ्याकडे नव्हते. तोपर्यंत 3 वाजले होते. तो मीटिंगला गेला. रिकव्हरी रिव्ह्यूच्या मीटिंगमध्ये प्रत्येक प्रकरणात त्याने काय ॲक्शन घेतलेली आहे ती त्यांनी सांगितली. मात्र वरिष्ठांनी त्याच्या पुढची ॲक्शन का नाही घेतली असं त्याला विचारलं. मी पुढच्या आठवड्यात ती पूर्ण ॲक्शन घेतो असे त्याने सांगितलं आणि तो परत आला तेव्हा त्याच्या संघटनेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज आलेला होता की उद्यापासून आपल्याला 2 तास कामबंद आंदोलन करायचं आहे. त्याने त्याला इमोजी दाखवून पाठिंबा दर्शवला, पण त्याच्या मनात विचार आला की आता 2 तास जर तिकडे गेले तर आपले काम कसे पूर्ण व्हायचे. या विचारामध्ये असतानाच त्याला त्याच्या हातात एक परिपत्रक पडलं. त्या परिपत्रकामध्ये इंद्रधनुष्य कला व सांस्कृतिक क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी त्याला होती आणि त्याने विचार केला की या कार्यक्रमामध्ये आपण वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊया. हे झाल्यानंतर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे एक मीटिंग ठेवली की आपल्याला रिकव्हरी ई-वे बिल ड्राईव्हला जायचं आहे आणि प्रत्येक नोडला 2 लाखाचं टार्गेट आहे. त्याच्या मनात विचार आला की सगळ्यांनी जर ई-वे बिल काढलेलं असेल तर 2 लाख रुपये कुठून जमा करायचे. पण याही प्रश्नाचं त्याच्याकडे उत्तर नव्हतं. तोपर्यंत सांज ढळली होती. दिवे मालवून तो घराकडे निघाला. नवले पुलावरून खाली उतरत असताना त्याला सपना रेस्टॉरंट अँड बार हे दुकान दिसलं आणि त्याने विचार केला, अरे मी खूप दिवसापासून लिकरचे जे नॉन फायलर आहे त्यांचा पाठपुरावा केलेला नाही. आणि मग त्याने तो पाठपुरावा केला. नंतर तो मेथीची भाजी, दूध आणि मुलासाठी खाऊ घेऊन घरी गेला. रात्री अंथरुणावर पडता त्याने पुन्हा एकदा आपल्या वरिष्ठ कार्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज चेक केला. त्यात दिलेलं होतं की आपले सन्माननीय राज्यकर आयुक्त आपल्या स्वरचित काव्य वाचन स्पर्धा वाचन करण्याकरता बोलवतो श्री प्रकाश कुलकर्णी सर. विकास म्हणजे वाढतं शहरीकरण आणि वाढत्या शहरीकरणासोबत जी काही आपली ओव्हरऑल अवस्था होते झालेली आहे त्याबद्दल मी काही शब्द लिहिलेले आहेत आपल्यासमोर सादर करतो. बड़ी मेहनत करके गांव छोड़कर मेट्रो शहर में बस गया हूँ. बड़ी मेहनत करके गांव छोड़कर मेट्रो शहर में बस गया हूँ, मगर सोच रहा हूँ ऊपर उठा हूँ या और गहरा फंस गया हूँ. हाई राइज टॉवर्स, थैंक यू. हाई राइज टॉवर्स, चकाचक भव्य AC मॉल्स, सगळं झगमग आणि गुलीगतच सूरज चव्हाण सारखं. हाय राइज टॉवर्स, चकाचक भव्य AC मॉल, सगळं झगमग आणि गुलीगतच, सब सिमेंट कॉन्क्रीट, फॅक्टऱ्या, वाहनं, विकास बोले तो जाळन धूर संगटच. नदियाँ गटर बन गई हवा की नदियाँ गटर बन गई, हवा की खराबी का भी रैंकिंग निकलने लगा. नदियाँ गटर बन गई, हवा की खराबी का भी रैंकिंग निकलने लगा. दर्द का जो इलाज किया गया वही बीमारी बन के खलने लगा. पार्किंगची बोंब तरी रस्त्यावर गाड्या, ट्रॅफिक, पब्लिक चिकार, लोकलची रेटारेटी आणि ती लेडीज स्पेशल हाणामारी. बाई काय प्रकार. मंजिल पे मंजिल चढ़ती ही रहती है, इस शहर की हस्ती बढ़ती ही रहती है. ये कैसी बढ़ोतरी का सरताज बन गया, ये कैसी बढ़ोतरी का सरताज बन गया कि शहर सूरज की रोशनी का भी मोहताज बन गया. ऊंचे ऊंचे पहाड़ भी अब नज़र नहीं आते, ऊंचे ऊंचे पहाड़ भी अब नज़र नहीं आते, दूर मैदानी बारिश के वो मंजर नहीं आते. खिड़की से झांकूं तो मकान ही मकान है, कहीं इसकी कहीं उसकी दुकान ही दुकान है. अब घुटन सी होती है इस भरे शहर में,
अब घुटन सी होती है इस भरे शहर में, खोया खोया सा रहता हूँ अपने ही घर में। नज़र की हद तक खुलापन नहीं, नज़र की हद तक खुलापन नहीं, मेरे घर के सामने वो आंगन नहीं। निकलूं तो सीधा रास्ते पे आता हूँ, निकलूं तो सीधा रास्ते पे आता हूँ, भीड़ की रफ्तार में आस्ते से जाता हूँ। निकल पड़ता हूँ जैसे कोई खोज जारी है, निकल पड़ता हूँ जैसे कोई खोज जारी है, ये कैसी अजीब सी बीमारी है। थक जाता हूँ पर ये शहर ख़त्म नहीं होता, थक जाता हूँ पर ये शहर ख़त्म नहीं होता, कुछ बिगड़ने का वो गम कम नहीं होता। मुझे इस डस्ट फ्री एसी चकाचौंध से नफ़रत सी है, मुझे इस डस्ट फ्री एसी चकाचौंध से नफ़रत सी है, फिर पुराने माहौल की हसरत सी है। मेरे सपने में अक्सर एक रास्ता आता है, मेरे सपने में अक्सर एक रास्ता आता है, झाड़ियों के बीच किसी गांव तरफ जाता है। छोटा सा जहां, धूल मले ज़मीन पर पाँव, खुली हवा, कड़ी धूप, पेड़ों की घनी सी छाँव। न भाग दौड़ न कोई होड़, न उधेड़ बुन की रातें, न भाग दौड़ न कोई होड़, न उधेड़ बुन की रातें। वो गलियां, वो चावड़ी, वो नुक्कड़ की बेवजह बातें। मगर देख रहा हूँ कि गांव भी अब सूरत बदलने लगे हैं, मगर देख रहा हूँ कि गांव भी अब सूरत बदलने लगे हैं, शहर के करीब करीब मिलने लगे हैं। मगर इस बदलाव के माथे पे खुफिया खतरे की रेखा है, इस बदलाव के माथे पे खुफिया खतरे की रेखा है। जी हाँ, मैंने गांव भी देखा है और शहर भी देखा है। मुझे बेशक हवा पानी पेड़ ज़मीन आसमान की उम्मीद है, मुझे बेशक हवा पानी पेड़ ज़मीन आसमान की उम्मीद है। तबाही की ही सही मगर बड़ी नेक मेरी ज़िद है, तबाही की ही सही मगर बड़ी नेक मेरी ज़िद है। मुझे माफ़ करो यारो, मुझे माफ़ करो यारो, कुछ गुल खिलाना चाहता हूँ, मुझे माफ़ करो यारो, कुछ गुल खिलाना चाहता हूँ। इन शहरों को मिट्टी में मिलाना चाहता हूँ, इन शहरों को मिट्टी में मिलाना चाहता हूँ। थैंक यू। भूमिका हे नाटक सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते पुणे झोनला, पुणे झोन 1, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. भूमिका. नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आणि हो, एन्जॉय करताय ना? मला ओळखलं का? अहो, मी अर्जुन, या नाटकातला एक पात्र. खरं तर आम्हा पात्रांसाठी नवीन नाटक म्हणजे नवीन जन्मच. पण या कृष्णाने, अहो म्हणजे आमच्या नाटकाच्या दिग्दर्शकाने, हो त्याने मला या जन्मातही अर्जुनच केलाय. तुम्हाला म्हणून सांगतो, मला ही भूमिका करायची नाहीये, पण त्याच्यासाठी मला आधी कृष्णासोबत बोलायला हवे. पण कृष्ण कुठे राहिला? अजून कसा नाही आला हा? कृष्णा, अरे कृष्णा. आलो अर्जुना, आलो. हा बोल, काय एवढा वैतागला आहेस? कृष्णा, मला सारखं सारखं ही अर्जुनाची भूमिका करायचा कंटाळा आलाय बघ. त्यामुळे आता मी ही भूमिका करणार नाही. का रे? अरे या स्त्री पात्रांचे बघ ना, किती छान. करुणा, शृंगार, दुःख, भय हे सगळे भाव यांना वापरता येतात, पण मला मात्र हे भाव वापरायची परवानगी नाही. अच्छा, त्यामुळे तुला भूमिका बदलायची आहे तर? असं नाही रे, इतरही अनेक कारणं आहेतच की. म्हणजे बघ हा, सगळे कायदे, सगळे नियम, सगळ्या तरतुदी यांच्या बाजूने म्हणण्यापेक्षा यांना हवे ते आणि हवे तसे. त्यामुळे आता बस झालं, मी ही भूमिका करणार नाही. नीट विचार कर. हा, अरे विचारच तर करत आलो इतके दिवस. ठीक आहे तर मग सांग, कोणती भूमिका करणार तू? कोणतीही दे. राधा, मीरा, सीता, द्रौपदी, रुक्मिणी, भामिनी, कोणतीही चालेल. तथास्तु.
कीर्तिश्च श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. या स्त्रियांमध्ये असणारी लक्ष्मी, वाणी, कीर्ती, स्मृती, बुद्धी, क्षमा सगळं काही तर मीच आहे. पण हे या अर्जुनाला कोण सांगणार? देवा, अरे वा अर्जुना, कसे वाटते आहे आता हे स्त्री पात्र स्वीकारून? खूप छान. सर्व जग कसं सुंदर, नाजूक, मोहक वाटत आहे. अगदी काल्पनिक. देवा, मला हे जग यापूर्वी इतकं सुंदर का नाही दिसलं? तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला हळूहळू मिळत जातील. पण पण हे काय? माझ्या पोटात खूप दुखत आहे. माझे पाय, कंबर नाही रे, नाही सहन होत. अच्छा, आता स्त्री पात्र स्वीकारलंच आहे तर बघ त्या 5 दिवसाच्या यातना काय आणि कशा असतात ते. निसर्गाने 2 पात्रामध्ये केलेला हा सर्वात मोठा फरक. असा फरक जो स्त्रीच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीचीही परिसीमा गाठतो. या स्त्रिया खरंच अद्भुत असतात रे. बघ ना, 5 दिवस यांच्या शरीरातून रुधिर सरिता वाहत असते तरी सुद्धा परिश्रमाच्या आणि संघर्षाच्या आघाडीवर त्या कुठेही कमी पडत नाही. पण तू आता कोण आहेस ते नाही सांगितलं. मी द्रौपदी, यज्ञातून जन्मलेली 5 पांडवांची पत्नी. माझ्यावर लादलं गेलं रे ते पत्नी, पण कोणीच माझा विचार केला नाही. अगदी आई म्हणून यातना भोगलेल्या स्त्रीने देखील नाही. मी भोगत राहिले फक्त. माझ्यामुळे महाभारत घडले हा ठपका घेऊन जगत राहिले. भर दरबारात माझी विटंबना होत असताना सगळे पाहत होते. तेव्हा मी कोणाची पत्नी नव्हते, कोणाची सून नव्हते, की कोणाची आई देखील नव्हते. त्या क्षणी माझ्यासाठी तिथे फक्त 2च जाती होत्या, एक स्त्री आणि एक पुरुष. मी एक स्त्री, हताश, स्वतःचं स्त्रीत्व जपण्यासाठी धडपडणारी, सर्वांसमोर हात पसरणारी, रक्षणासाठी भीक मागणारी. पण एकाही पुरुषाने माझी ती विटंबना थांबवली नाही. अगदी तू सुद्धा. होय कृष्णा, अगदी तू सुद्धा. जेव्हा मी तुझा धावा केला, तुझी प्रार्थना केली, तेव्हा तू आलास ते भक्तांच्या हाकेला धावून जाण्याचे तुझे वचन पाळण्यासाठी. माझ्यासाठी यायचा असतास तर तू माझी विटंबना होऊच दिली नसती, नाही का कृष्णा? तू हसतोयस? हसतो यासाठी की तुला तुझी ताकद समजलीच नाही. त्यामुळे तू भोगत राहिलीस आयुष्याचे भोग. 5 जणांची पत्नी होणार नाहीस हे तू ठामपणे सांगू शकली असतीस, करू शकली असतीस विरोध. पण तू केवळ ऐकत राहिलीस, आज्ञाप्रमाण मानून. स्वतःला शक्तिहीन समजून भर सभेत याचना करत राहिलीस. अगं, जर एखादा पुरुष येऊन तुझी विटंबना थांबवेल याची तुला वाट पाहत असशील तर आयुष्यभर तुला वाटच पाहावी लागेल. आणि हो, आलो मी उशिरा, कारण मी वाट पाहत होतो की तू तुझे हात याचनेसाठी न पसरता प्रतिकारासाठी वापरावेत याची. पण तुझ्याही अंगी प्रतिकार शक्ती आहे हेच तू विसरलीस आणि परिस्थितीला शरण गेलीस पांचाली. कृष्णा, तू बाई नाहीस रे. एखाद्या जन्मात बाई होऊन बघ, म्हणजे तुला कळेल. बरं ठीक आहे, मी विरोध केला नाही, मी प्रतिकार केला नाही म्हणून मी भोगले असं तुला म्हणायचं आहे. मग हिची काय चूक होती? कोण? मी सीता. सांग ना, माझी काय चूक होती? तुला सीता स्त्री म्हणून कळाली असती तर घेतली असतेस माझी अग्निपरीक्षा, केला असतास माझा त्याग. शेवटी दुसऱ्या पुरुषाच्या चुकीची शिक्षा मी देखील भोगलीच ना. अहिल्याने भोगली तशी. पण अहिल्या नशीबवान, राम होता तिचा उद्धार करायला. मग मला का नाही भेटला तो? मी सीता होते म्हणून, की मी अहिल्या शबरी नव्हते म्हणून? अरे, ही सीता रावणाच्या राज्यात सुरक्षित राहिली रे, पण कलंकिनी ठरविली गेली ती माझ्याच राज्यात. पण शेवटी मी तुला सोडवलेच ना. हो, सोडवलेसच ना. पण लंकेतून बाहेर पडल्यावर काय म्हणाला होतास आठवतंय? म्हणाला होतास, बये, हे रामायण जे घडलं ना. सीते, नको त्या कटू आठवणी. असो, शेवटी मला अग्निपरीक्षा द्यावीच लागली ना.
या भूमीत सीता सामावली गेली ती फार नंतर, पण त्याआधीच मी तिथे जळाले होते. माझं स्वत्व, माझा स्वाभिमान सगळं काही जळून राख झालं होतं. याची कितीशी कल्पना आहे रे तुला? पण माझं दुर्भाग्य बघ ना, एकदा अग्निपरीक्षा देऊनही माझ्या नशिबी पुन्हा तुझा वियोगच आला. कशासाठी? तर एका आदर्शवादासाठी. धर्माचार जपला जात असताना माझ्यावर होणारा अत्याचार मात्र दुय्यम समजला गेला. आणि म्हणूनच जेव्हा पुन्हा एकदा माझ्या शीलाचे प्रमाण मागण्यात आले, तेव्हा पुन्हा पुन्हा अग्निपरीक्षा देण्याऐवजी या भूमीत सामावणे मला जास्त योग्य वाटले. भलेही समाजासाठी ती एक दैवी घटना होती, पण माझ्यासाठी ती होती आत्महत्या. प्रभू श्रीरामचंद्रांना जग ओळखतं ते अमर्याद विवेक मर्यादेने सांभाळणारा पुरुषोत्तम म्हणून. मला प्रत्येक जन्मात त्या पुरुषोत्तमाची सहचारिणी व्हायचे रे. पण मला अपमानित केले जाणार नाही याची हमी तू घेशील? एक लक्षात ठेव सीते, तू करू दिलं नाहीस तर कोणीही तुला अपमानित करू शकणार नाही. उद्या कोणीही उठेल, तुझ्याकडे बोट दाखवेल, तुला तुझी बाजू मांडता यायला नको. तुला स्वतःसाठी ठामपणे उभं राहता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट सहन करण्याची एक मर्यादा असते, ती तुला समजायला हवी. सहनशीलता खूप वाढली की तो गुण न राहता दुबळेपणा ठरतो, याची तुला जाण असावी वैदेही. तू बाई नाहीस रे. एखाद्या जन्मात बाई होऊन बघ, म्हणजे तुला माझे दुःख कळेल. अगं, युगानुयुगे तुम्ही स्त्रिया माझ्याकडेच तर गाऱ्हाणे मांडत आहात, मग मला तुमचे दुःख नाही कळणार तर कोणाला? खरंच? मग तुला हिचे दुःख तर समजलेच असेल. राधे, तू ओळखलंस? मला वाटलं विसरला की काय. हे घे. आम्र मंजिऱ्या? हो, आम्र मंजिरा. तुझ्या माझ्या एकांतातली खूण. पुन्हा पुन्हा तरी भेटशील या आशेने खूप जपून ठेवल्या होत्या. फक्त या आम्र मंजिराच नाही तर तुझे शब्द, तुझा वेणुनाद, तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, सर्व काही आठवणीत जपून ठेवलंय. तुला आठवतं यमुनेच्या तीरी बासरीच्या सुरात तू माझे नाव गुंफून बोलवायचास आणि मी मंत्रमुग्ध हरणीसारखी धावत धावत यायचे. तुझे हात हातात घेऊन म्हणायचे, कनू तू माझं ध्येय आहेस, कनू तू माझं आराध्य आहेस, कनू तू माझा सर्वात प्रिय सखा आहेस. तुला आठवतं का कदंबातळी बसून तू माझे पाय रंगवायचा आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणायचा, राधे राधे, तुझ्या या अवघड चंचल पापण्या केवळ पाय वाट आहेत ग, ज्या मला तुझ्यापर्यंत पोहोचवून रित्या होतात. ओ सखी मैं अंग अंग आज रंग डार दूं, अपने जी से प्रेम रंग कैसे मैं उतार दूं मेरी सखी. पण बघ ना, गोकुळातून जाताना तू मलाच रीती करून गेलास रे. हे तुझ्या लक्षात कसं नाही आलं? मला कधी कधी वाटतं मी फक्त एक सेतू होते, तुझी लीलाभूमी आणि युद्धभूमी यांना सांगणारा सेतू, फक्त एक सेतू. राधे राधे, अगं तू तरी मला समजून घे. समजून तर घेत आली आहे का ना? तू म्हणालास फक्त काही श्वासांनंतर. मी निकराने तग धरला, श्वास श्वास मोजत राहिले. दरम्यान कित्येक युग लोटली. एका भेटीसाठी किती जन्माचं अंतर जावं लागतं का ना? राधे, अगं द्रौपदी, सीता या सगळ्यांनीच मला प्रश्न केलेत ग, निदान तू तरी? मी तरी काय कहणार? अरे याच काय, कुंती, मीरा, उर्मिला या सगळ्याच तुला प्रश्न विचारतील. अरे याच नाही तर इथे बसलेल्या या कलियुगातील स्त्रिया देखील तुला प्रश्न विचारतील. तसं पाहायला गेलं तर आजच्या या स्त्रियांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे तरी काय? नाही, तसं म्हणायला फरक आहे, पण काय?
पण काय ते तिलाच विचार. पण मला असे का वाटते की परिस्थितीचे फक्त स्वरूप बदलले आहे, अडचणी मात्र अजूनही आहेतच की. घर, संसार, नोकरी सगळ्यांचे स्वभाव सांभाळता सांभाळता इतकी दमछाक होते ना की कधी कधी वाटतं सोडून द्यावी ही नोकरी. पण मग आर्थिक स्वातंत्र्य त्याचं काय, ते जाईल ना. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय ग? म्हणजे माझा पैसा मला मी हवा तसा वापरू शकते. हवा तसा म्हणजे? म्हणजे बघ हां, माझ्या पैशाने मी फिरायला जाऊ शकते, माझ्या पैशाने मी हॉटेलिंग करू शकते, माझ्या पैशाने मी ऑनलाईन शॉपिंग करते, एवढं करते. खरं तर एवढंच करते. झालं हे तुझं आर्थिक स्वातंत्र्य ऑनलाईन शॉपिंग पुरतं? मला सांग, तुला तुझ्या पगाराचा ब्रेकअप माहिती आहे? तुझे पैसे कुठे कसे इन्व्हेस्ट करायचे याची पूर्ण माहिती तुला आहे? तुला तुझे पैसे इन्व्हेस्ट करणं हे नवऱ्याला न विचारता ड्रेस घेण्या इतकं सोपं आहे? अगं, तुझे आर्थिक स्वातंत्र्य तुझ्या बँक अकाउंटवरून नाही तर तुझ्या आर्थिक व्यवहारावरून समजले पाहिजे. मान्य आहे रे सगळं, पण तूच सांग काय करू मी? खरं तर देवा तूच स्त्री पुरुष भेद निर्माण केलास. स्त्री पुरुष? मला सांग, स्त्री पुरुष कशाला म्हणायचं? या स्त्रिया आणि हे पुरुष. इथेच तर चूक करता तुम्ही. स्त्री पुरुष हे दिसण्यावरून नाही तर असण्यावरून आहे. म्हणजे बघ, शौर्य, आक्रमकता, वर्चस्व या पुरुषी वृत्ती, तर समर्पण, सहनशीलता, ममत्व या स्त्री वृत्ती. असं थोडीच आहे. काही स्त्रिया किती पराक्रमी आहेत आणि काही पुरुषही किती संवेदनशील असतात. थांब, शब्दशः अर्थ घेऊ नकोस. ज्या काही मानवी भावना आणि वृत्ती आहे त्यांची विभागणी मी स्त्री वृत्ती आणि पुरुष वृत्ती अशी केली आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये या भावना कमी अधिक प्रमाणात असतात. त्याचा प्रत्येकाला समतोल साधता आला पाहिजे. मात्र पुरुषाने पुरुष तत्वाप्रमाणे आणि स्त्रीने स्त्री तत्वाप्रमाणे वागावे असा दबाव समाज निर्माण करतो. त्यामुळे स्त्री पुरुष मी निर्मिले जरूर, पण स्त्री पुरुष भेद निर्माण केलाय तो या समाजाने. मला सांग, राधा कोण होती? तुझी प्रिय मैत्रीण. नाही अगं, राधा ही कोणी व्यक्ती नाही. राधा हा तर एक भाव, स्त्री तत्वाचा. जसा कृष्ण हा पूर्ण पुरुष तशी राधा ही पूर्ण स्त्री. हवे तर तू राधेला माझं स्त्रीरूप म्हणू शकतेस. प्रत्येक पुरुषाला राधेसारखं समर्पण असणारी एक मैत्रीण हवी असते आणि प्रत्येक स्त्रीला हवा असतो एक कृष्ण सखा जो तिचं मन समजू शकेल. थोडक्यात काय तर स्त्रीने पुरुषाच्या जागी आणि पुरुषाने स्त्रीच्या जागी जाऊन एकमेकांना समजून घेणं हीच खरी स्त्री पुरुष समानता. जेव्हा स्त्रियांमधून पितृत्व आणि पुरुषांमधून मातृत्व पाझरू लागेल तीच खरी स्त्री पुरुष समानता. काही समजतंय का? होय देवा. वा, मग मला सांग, पुढील नाटकात तुला कोणती भूमिका करायची आहे? देवा, तू देशील ती अगदी प्रामाणिकपणे करेल. याला तर समजले. तुमचं काय? आई होऊन पोचताना, दाई होऊन सोसताना आणि बाई होऊन भोगताना तू हे कसं विसरून जातेस? की आभाळ पेलणारा, वादळ झेलणारा, विजा तोलणारा पुरुषी समाज तुझ्याच कुशीनं दिलाय. त्याच्या समोर पदर पसरलास तर तुला अबला ठरवून त्या पदरात आरक्षणाचा, संरक्षणाचा जोगवा वाढेलही. पण तोच पदर खोवून उभी ठाकलीस अंबा, दुर्गा, गौरी होऊन तर नतमस्तकही होईल तुझ्या तेजाने. आता तुलाच ठरवायचंय, जुनच पान गिरवायचंय की नवं क्षितिज भेदायचंय, की नवं क्षितिज भेदायचंय. धन्यवाद. यानंतर सर्व म्युझिशियन्सना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर विराजमान व्हायचं आहे आणि सर्व सिंगर्सनी तयार राहायचं आहे. यानंतर पुढील ॲक्ट सादर होणार आहे गॉड सेव्ह थ्रोन. तर कृपया स्टेजवरचे लाईट्स ऑफ करावेत प्लीज. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
इति प्रथम अध्याय संपूर्णम. चला प्रधानजी कामाला लागूया. चला चला. ओ सेवेकरी, ओ सेवेकरी. जी प्रधानजी. काय काय आज भलत्याच मूड मध्ये हा? काय काय गोष्ट काय हा? प्रधानजी का उगाच याड पांघरून पेडगावला जाताय? मला तुमचं आणि महाराजांचं सगळं प्लॅनिंग माहित आहे. प्लॅनिंग? हो सेवेकरी, कसलं प्लॅनिंग? काय 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 चाललंय काय तुमचं हा? आज 31 डिसेंबर बार पार्टी. हा कशी मज्जाच मज्जा. ओ सेवेकरी काय खुळबिळ लागलंय काय? कसला 31 डिसेंबर, कसला बार आणि कसला पार्टी, काय चालवलंय तुम्ही? मी परवा दिवशी ऐकलंय तुमचं आणि महाराजांचं सगळं बोलणं. 31 डिसेंबर बार पार्टी. आता लक्षात आलं. सेवेकरी तुम्हाला एका कानानं कमी ऐका येतं. काय म्हणालात? हो सेवेकरी तुम्हाला एका कानानं कमी ऐका येतं, बरोबर? हो बरोबर, पण त्याचा हित काय संबंध? बॉम्बला घोटाळा इथंच झालाय. आज 31 डिसेंबर, आज 2017-18चं टाइम बारिंग. त्याच्यात ज्याच्यात सबमिशन आलेलं नाहीत त्याच्या करायच्या एक्स पार्टी. तुम्ही आजचा 31 डिसेंबर घेतला, 31 डिसेंबर घेतला, टाइम बारिंग मधला टाइम सोडला, बार ऐकला. एक्स पार्टी मधला एक सोडला, पार्टी ऐकली. 31 डिसेंबर बार आणि पार्टी, असंच ना? मग आपण कुठले सण साजरे करायचे प्रधानजी? सेवेकरी 31 डिसेंबर सारखे लिंबू टिंबू सण आपण साजरे करायचे नसतात. मग आपण कुठले सण साजरे करायचे? आपले सण म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, वृक्षारोपण दिवस, विजिलन्स डे, जयंत्या आणि पुण्यतिथ्या, हे असं आपण साजरं करायचं असतं. 31 डिसेंबरचं खूळ जर डोक्यातनं गेला असेल ना, चला कामाला लागूयात. महाराज यायची वेळ झालीये. दिल के आंसुओं में बह गए हम तो तन्हा कर कन्हा रह गए. आता कशाचा 31 डिसेंबर आणि कशाचं काय? आता खावा नुसती रोजचीच पावट्याची आमटीन भाकरी. होशियार होशियार, BSTचे सर्वे सर्वा, फॅट रिकव्हरीचे बादशहा, NGTPचे कर्दनकाळ, हजारी मनसबदार, राजाधिराज महाराज C12 येत आहेत हो. गली गली तेरी लाज जली, जियो रे बाहुबली. गली गली तेरी लाज जली, जियो रे बाहुबली. प्राणों से बढ़ के हमको है तू प्यारा. मुजरा महाराज. मुजरा महाराज. महाराज कृपया आपले DSC नावाचे शस्त्र मॅन कराल का? महाराज आज फारच चिंतित दिसताय. म्हणजे घरी सगळं क्षेमकुशल आहे ना महाराज? या राजवस्त्रांच्या आत काय जळतंय ते माझं मलाच माहिती. गेले 4 दिवस झाले राज दरबारातून काम आटोपून घरी जायला रोजचे 9 वाजतायत.
महाराणी आणि महाराजे यांना वेळच देता येत नाही. शेवटी महाराणी वैतागून महाराजांना घेऊन माहेरी निघून गेल्या. महाराज मग याचं कसं महाराज? गेले 4 दिवस झाले इकडचा राजा घरी करतोय भाज्या. महाराज आम्ही पण त्याच वाटेवर. तुम्ही जात्यात आम्ही सगळे सुपात. प्रधानजी आपल्या राज्यकारभारातील प्रलंबित कामाची यादी वाचून दाखवा. जी महाराज. महाराज दुपणारे विषय वाचू की पेटणारे महाराज? पेटणारेच विषय वाचा प्रधानजी. जी महाराज वाचून दाखवतो महाराज. टाइम बारिंग, स्क्रुटिनी, लिकर डीलर ड्राईव्ह आणि गुगल शीट हे आत्ताचे पेटते विषय महाराज. सहाय्यक प्रधानजी. जी महाराज. काय हे तुमच्या चुकांमुळे मला कान पिसक्या बसतात. कशी भरता गुगल शीट? गूगल शीट महाराज आली गूगल शीट की हन की बडीव. शॉर्ट फाइलर नॉन फाइलर हन की बडीव खाली बघ वर बघ हन की बडीव ह्याचं बघ त्याचं बघ हन की बडीव. सहाय्यक प्रधानजी. महाराज गूगल शीटा भरता भरता माझ्या डोळ्याच्या खाचा विमानेचा कुळकुळा झाला महाराज. सहाय्यक प्रधानजी हा काय धोब्याचा घाट आहे का? लावलंय आपलं हानकी बडीव. गुगल शीट भरताना अभ्यास करता की नाही? क्षमा असावी महाराज, पण सकाळी सकाळी कम्प्युटर उघडल्याबरोबर गूगल शीटांचा नुसता बडीमार झालेला असतो. रावणाची 10 डोकी लावली तरी गुगल शीटा भरता भरता त्याची समधी डोकी गळून पडतील. पण गूगल शीटा भरणं होणार नाही. कधी कधी तर वाटतं हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे का गूगल शीट टॅक्स आहे. आली 11ला गूगल शीट की भर 11:15 पर्यंत. आली 3ला गूगल शीट की भर 3:30 पर्यंत. आणि ते बी कसं लाल अक्षरात मोस्ट अर्जंट. आणि महाराज परवा तर कमालच झाली. दुपारी 3ला आलेली गूगल शीट त्याच दिवशी सकाळी 11ला भरायची होती. मग तुम्ही सांगा महाराज हे मी कसं कळायचं? ते काही नाही, सबबी चालणार नाहीत. आदेश म्हणजे आदेश. घड्याळाचे काटे उलटे फिरवा, संगणकाचा टाइम बदला, भूतकाळात प्रवेश करा. घड्याळाचे काटे उलटे फिरवा, संगणकाचा टाइम बदला, भूतकाळात प्रवेश करा. पण गुगल शीट ही दिलेल्या वेळेतच भरली गेली पाहिजे. जशी आज्ञा महाराज. प्रधानजी. जी महाराज. आतापर्यंत तुम्ही किती मध्यालयात जाऊन आलात? मध्यालय? काही जिव्हाळ्याचा प्रश्न विचारलाय महाराज. आपल्याला तर स्टँडच्या जवळच एकच माहितीये. माग मस्त थंड एसीची गारगार हवा, मस्तपैकी मंद गझल, जीवाला कसं गारगार गारगार वाटतं महाराज. प्रधानजी. जी महाराज. मी तुमच्या खाजगी गोष्टींबद्दल विचारत नाहीये, लिकर डीलर ड्राईव्ह बद्दल विचारतोय. चुगुल माफ महाराज. खाजगी काम आणि राजदरबारी काम रस्सा मिसळ झाला महाराज. रस्सा मिसळ? सरमिसळ झाली महाराज. चुगुल माफ महाराज. ते ठीक आहे प्रधानजी. आपल्या राज्यकारभारातील एकूण क्षेत्र भेटींपैकी म्हणजे फील्ड व्हिजिट पैकी किती फील्ड व्हिजिट पूर्ण केल्या? सांगतो महाराज. महाराज लिकर डीलर ड्राईव्ह
NGTP, रिकव्हरी, रेरा केसेस अशा एकूण 75 पैकी 11 झालेत महाराज. फक्त 11? हो महाराज. अहो तुम्ही तर राज्याच्या कराचे निरीक्षक ना, कुठं गेला तुमचा निरीक्षकी बाणा? महाराज एकच फॅक्टर इन्स्पेक्टर म्हणून मिरवायचे दिवस गेले हो महाराज. फारच बरे वाईट अनुभव येतात हो महाराज. या राजवस्त्रांच्या मान मर्यादा सांभाळून सगळं काही सांगता येत नाही हो महाराज. संकोच करू नका प्रधानजी, या राज दरबाराला तुमच्या अडचणी समजायला हव्यात. सांगतो महाराज सांगतो. माग एका टॅक्सपेअरच्या घरी नोटीस द्यायला गेलो असता त्याचा लहानसा मुलगा मला बघत पळत घरात गेला आणि म्हणाला, पप्पा कुरिअर वाले काका आले. फारच वाईट वाटलं हो या जीवाला महाराज, फारच वाईट वाटलं. काय सांगता, तो चक्क तुम्हाला असं म्हणाला? हो महाराज, असंच, अगदी असंच म्हणाला. तुम्ही त्याला सांगायचं ना तुम्ही कोण आहात ते. सांगितलं हो महाराज, सांगितलं. पण इतर प्राण्यांचं काय, त्यांना कोण सांगणार महाराज? इतर प्राणी, तुम्हाला काय बोलायचंय ते प्रधानजी स्पष्ट बोला. महाराज सांगतो महाराज, जे काय सांगतोय ते तुमच्याने माझ्यातच राहू द्या. महाराज माग एका टॅक्सपेअरच्या घरी व्हिजिटला गेलो असता त्याचा श्वान भाऊ अंगावर आला महाराज. मग कसला फॅक्टर आणि कसला इन्स्पेक्टर, थेट घातला हॉस्पिटल मधला डॉक्टर महाराज. आमच्या काळात हे काही असं होत नव्हतं बुवा. महाराज तुमचा काळ वेगळा होता महाराज. तुमच्या काळातले श्वान म्हणजे मोत्या राजा, थोडं काय यू 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 केलं की शेपटी हलवत समोर हजर. आताच्या काळातले श्वान डेंजर, मोस्ट डेंजर, डॉबरमॅन, लुसी, टार्झन, नो प्रिपरेशन, ओनली ऍक्शन. प्रधानजी मी नाही महाराज, श्वान. प्रधानजी तुमचं सगळं खरं आहे प्रधानजी, पण या राज दरबाराने कोणत्याही सबबी सांगायच्या नसतात प्रधानजी. आली या भोगासी असावे सादर. महाराजांचा जय जयकार. बोला सेवेकरी, काय संदेश आणला आहात? महाराज पलीकडच्या राज्यातील राजे आजारी पडले आणि त्यांचा ऍडिशनल चार्ज सुपूर्द करण्याचे आदेश आहेत महाराज. प्रधानजी महाराज बोला. आधीच आपण 12चे प्रधानजी. तसं नाही महाराज, C12चे, त्यात आणि हे ऍडिशनल C13चा चार्ज. कसं होणार महाराज आपलं, कसं होणार? बट्ट्या बोळ नुसता बट्ट्या बोळ झालाय. दुष्काळात 13वा चार्ज. दुष्काळात 13वा चार्ज. तरीच म्हटलं पलीकडच्या राज्यात इतकी शांतता कशी काय? प्रधानजी आपल्या राज्यकारभारातील प्रलंबित कामाची पुढची यादी वाचून दाखवा. मला ऍडिशनल चार्जचेही काम पाहायचंय. जी हुजूर. सहाय्यक प्रधानजी, प्रलंबित कामाची यादी घेऊन या. ही घ्या. महाराज ही आहे प्रलंबित विषयाची यादी. आत्ता धुपणारी आणि 10 दिवसानंतर रिव्ह्यू मीटिंगला पेटणाऱ्या विषयांची यादी वाचून दाखवतो महाराज. पेंडिंग रजिस्ट्रेशन, कॅन्सलेशन, स्क्रुटिनी, रेरा केसेस, न्यू IBA, PSI, IPS, RET4, RET5, MIDC केसेस, व्हॅट शॉर्ट फायलर, व्हॅट नॉट फायलर, 3B नॉन फायलर, NGTP, व्हॅट रिकव्हरी, GH रिकव्हरी, ॲम्नेस्टी रिकव्हरी. बस करा प्रधानजी, बस करा प्रधानजी, बस करा. कानाला आणखी सहन नाही होत. या राज दरबारात आपण 1, 2
आणि 3च माणसे आणि समोर हा कामाचा डोंगर. महाराज क्षमा सवे महाराज, पण 3 कुठं, 2.5च. 2 फूल 1 हात, मी तर अर्ध लिंबू. आज या महाराजांकडे, उद्या त्या महाराजांकडे, परवा इकडे आणि तेरवा तिकडे. ना घर का ना घाट का. प्रधानजी, या राज दरबारात आपली ही 2.5 माणसांची हातबल सेना आणि समोर हा कामाचा न संपणारा डोंगर. कसं होणार पूर्ण आपलं टार्गेट प्रधानजी, कसं होणार पूर्ण टार्गेट? कोण वाचवणार आपल्याला यातून प्रधानजी, कोण वाचवणार? देव महाराज, देव महाराज, देव. कठीण समय येता कोण कामास येतो, कठीण समय येता फक्त तोच कामास येतो. महाराज, सहाय्यक प्रधानजी, देवाची आराधना करूया, देवाची. चला चला देवाची प्रार्थना करू. आयो महाराज, काय झालं महाराज, काय झालं? प्रधानजी, हा? देवाले देव, खात्री करा देवच आहेत का ते. देव असा देव असते हा. देव, देव, हे देवा, तू खरंच देव आहेस का रे? हो बालका, मी देवच. काही शंका? अरे तसं नव रे देवा, 11 वर्ष झालं प्रमोशनचा धावा करतोय, अजून प्रमोशनचा पत्त्या नाही. आणि तू 11 सेकंदात 1000, असं कसं काय देवा? अरे बालकांनो, भक्तांनी मनापासून धावा केला की मला यावंच लागतं. बोला, का धावा केलात माझा? हे देवा, तू तर सर्वज्ञानी, तुला तर सगळंच माहिती आहे. या राज दरबारात माझी ही 2.5 माणसांची हातबल सेना आणि समोर कामाची न संपणारी यादी. देवा, दिवसभर काम करतोय 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 पण संपतच नाही. या राज दरबारातील अनेक सिंहासने देवा किती काळ खाली आहेत, त्यात हे असे अचानक येणारे ॲडिशनल चार्ज. या राज्यात काय देवा, किंवा पलीकडील राज्यात काय? प्रधानजी, सहाय्यक प्रधानजी यांची अनेक पदे रिक्त आहेत, त्यामुळे या राजाला या पदांची अनेक कामे स्वतःलाच करावी लागतात. प्रजेसाठी जरी हा शोभिवंत मुकुट असला तरी प्रत्यक्षात मात्र देवा हा एक काटेरी मुकुट आहे. जीव पार मेटाकुटीला आलाय देवा, मेटाकुटीला आलाय. कधी कधी असं वाटतं राजसन्यास ते म्हणजे व्हॉलंटरी घ्यावी देवा. राजन, इतक्यातच गर्भगळी झालास? अरे, तू तर पूर्वीच्या काळातील पराक्रमी बलवान राजा आणि इतक्याच धीर सोडलास. अरे राजन, तुझं तरी 1000 मनसबदारी राज्य, मग तुझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या या DEF G आणि H या राजांचं काय मग? तेथील राजे ही सुद्धा तुझ्यासारखी हाडामासाची माणसंच. तुझ्यासारख्या अशा कित्येक राजांवर त्यांना लक्ष ठेवावं लागतं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आणि हे राजन, तू तुझं दुःख मांडू तरी शकतोस, परंतु या मोठेपणाच्या राजवस्त्राखाली असणाऱ्या व्यथा त्यांना कुणाजवळही मांडता येत नाहीत आणि तेवढा वेळही त्यांना नसतो. हे देवा, हे सगळं खरं आहे, पण मी इतका छोटा, माझे अधिकारही मर्यादित. मग हे कसं होणार देवा? त्यातल्या त्यात वॅटमध्ये बरं होतं देवा, पण हे GST मध्ये काय चाललंय, काय होतंय, काही समजत नाहीये देवा. हे राजन, स्वतःला कमी समजणे म्हणजे मोठे पातकच. तू स्वतःला कमजोर का समजतोस? परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. जे काल होतं ते आज नाही,
जे आज आहे ते उद्या असेलच असं नाही. BST काय, व्हॅट काय, GST काय, हे असंच निरंतर चालत राहणार. राजा हा नेहमी धीरोदात्त असायला हवा. हे राजवस्त्र कोणाच्याही नशिबी नसतं राजन. आणि तुझ्या अधिकारांचा विचार करायचा झाला तर सगळीच युद्ध शस्त्रानं जिंकायची नसतात राजन. काही जिंकायची असतात ती बुद्धीच्या जोरावर. राजन, तसंही DSC सारखं शस्त्र दिलंय ना मी तुला. तेच तुझं ब्रह्मास्त्र आहे. या शस्त्राचा वापर करून तू राज्याचा राजकोष समृद्ध करू शकतोस. आणि त्या राजकोषाचा वापर समाजातील दीनदुबळे, गरीब, पीडित लोकांच्या कल्याणाकरता केला जातो राजन. आणि हे पुण्याचं काम तुझ्या हातून होणं हेही नसे थोडके. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव राजन, हे DSC नावाचं शस्त्र दुधारी आहे. याचा वापर करताना तुला तुझी सत्सक विवेक बुद्धी जागृत ठेवावी लागेल. समाजातील कोणत्याही निष्पाप बेकसूर करदात्यावर कोणताही अन्याय होता कामा नये याचं भानही ठेवायला हवं. राजन, कर्मावर लक्ष देशील तर कारणांपासून अलिप्त होशील. तेव्हा तू तुझं कर्म करत राहा. तसही अदम्य साहसाने आणि इच्छाशक्तीने अशक्यप्राय कार्यही शक्य होतात हा सिद्धांत माहीतच असेल तुला. तू तुझं कर्म करत राहा, फळ नक्कीच मिळेल राजन. हो देवा. बालका, तुझी काय समस्या? हे देवा, किती करायचं रे काम. कष्ट कष्ट कष्ट, करा कष्ट व्हा नष्ट. एकीकडे NGTP ड्राईव्ह करायचा, रिकव्हरी करायची, व्हॅट शॉर्ट फायलर नॉन फायलर व्हिजिट करायच्या, उरलेल्या वेळात महाराजांना त्यांच्या कामात मदत करायची. आणि एवढं सगळं केलं म्हणून ते कधी केलं, कुठं केलं, का केलं, कसं केलं, सगळं STI डायरीत लिहायचं. अरे देवा, तू सांगणार आहे काय करायचं देवा? बालका, अरे कर्मण्येवाधिकार असते मा फले. देवा बोल अरे, बालका. इकडं GST सर्क्युलर 10 वेळा वाचल्यावर एकदा नीट कळत नाही रे. मराठीत बोलशील का रे देवा? सांगतो बालका, अगदी चांगल्या भाषेत सांगतो. म्हणजे तू तुझं कर्म करत राहा. वेळ ही बलवान असते बालका. तुझी ही वेळ नक्कीच बदलेल. आणि राहिला प्रश्न तुझ्या डायरी लिहिण्याचा, तर अरे, आमच्या यमलोकातील चित्रगुप्त मनुष्य जातीच्या अखंड कर्माचा हिशोब युगानयुगे लिहिता आलेला आहे. इथं तर फक्त तू केलेल्या कर्माचा हिशोब तुला तुझ्या डायरीत लिहायचा आहे. तेव्हा तू हे कर्म करत राहा. बरं देवा. बालका, बोल, तुझी काय समस्या? हे देवा, तेवढा गुगल शीटांचं बघशील का रे देवा? बालका, माझं लक्ष आहे तिकडे. तोही प्रश्न लवकरच सुटेल. तू तुझं कर्म करत राहा. बालकांनो, मी एक सिद्धांत सांगतो जो मागे मी गीतेमध्येही सांगितलेला आहे. तुम्ही तुमचं कर्म करत राहा, तुम्हाला फळ नक्कीच मिळेल. तुमच्या सर्वांचं कल्याण असो. मी येतो. तथास्तु. महाराजांचा जय जयकार असो. बोला सेवेकरी, काय नवीन संदेश आणलात आमच्यासाठी? महाराज, वरिष्ठ राजदरबारातून खलिता आला आहे. प्रधानजी, खलिता वाचून दाखवा. जी महाराज. अभिनंदन पत्र. महाराज C12, आपल्या राजदरबाराने ठरवून दिलेले कर महसुलाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण केलेले आहे. आपण प्रलंबित वसुलीमध्येही
उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या कामगिरीचा या वरिष्ठ राजदरबारास अभिमान आहे. त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. यापुढेही आपल्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. पुढील कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा. अडचणींचा विचार न करता उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाचा व साधनांचा वापर करूनही उत्कृष्टरित्या काम करता येते. तर सुंदर अशा सादरीकरणासाठी जोरदार टाळ्या. आणि आपल्या समोर जे कलाकार आहेत त्यांची नावं मी सांगते. संतोष पवार देवाच्या भूमिकेत, अश्विनी ठाणेकर महाराजांच्या भूमिकेत, संग्रामसिंग जानुगडे प्रधानाच्या भूमिकेत, उज्ज्वला शिंदे सहाय्यक प्रधान, शेखर झांजुर्णे सेवेकरी, लेखक आणि दिग्दर्शक संग्रामसिंग जानुगडे, राज्यकर निरीक्षक, मार्गदर्शक आहेत राज्यकर सहआयुक्त श्री आशुतोष घोरपडे साहेब. खूप खूप धन्यवाद आणि खूप कौतुक.